आजपासून 12वी परीक्षेला सुरुवात. विद्यार्थ्यांसाठी खास सुविधा. उच्च माध्यमिक SSC म्हणजेच 12वी परीक्षा आजपासून मंगळवारी 10 फेब्रुवारी सुरू होत आहे. मुंबई विभागीय मंडळातर्फे परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील 2743 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात कला शाखेचे 841 विद्यार्थी, विज्ञान शाखेचे 814 विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे 1061 विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी बसले आहेत. या 5 केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. अभिनव ज्ञान मंदिर कर्जत, नेरल विद्या मंदिर नेरल, हाजी लिखत इंग्लिश स्कूल नेरल, ऑर्चिड ग्लोबल इंग्लिश स्कूल कशेळे, शासकीय आश्रमशाला पिंगलस या शाळेवर परीक्षा सेंटर विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. 9 जानेवारीच्या सरकारी निर्णयानुसार परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्र बंद ठेवणे तसेच परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी जिल्हा दक्षता समितीवर राहणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. कॉपी बाजारांचा बंदोबस्त करण्यासाठी कंबर कसली आहे. 12वी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपी बाजारांचा बंदोबस्त करण्यासाठी कंबर कसली आहे. 90%हून अधिक केंद्रावर CCTVचा प्रहार असणार आहे. तरी तांत्रिक कारणामुळे CCTV पासून वंचित राहिलेल्या केंद्रावर कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. त्यामुळे CCTV नसलेल्या परीक्षा केंद्रावरही बोर्डाची विशेष नजर असणार आहे. CCTV नसलेल्या काही ठिकाणी Google Meet, Zoom अशा प्रणालीचा वापर केला जाणार आहे, असे डॉक्टर बेडसे यांनी स्पष्ट केले. PMPMLची खास सुविधा. परीक्षा कालावधीमध्ये बस पासधारक विद्यार्थ्यांचे बस पास त्यांचे निवासस्थानी आणि परीक्षा केंद्र या दरम्यान वैध मानण्यात येतील. या विद्यार्थ्यांना सदर प्रवासासाठी वेगळे तिकीट द्यावे लागणार नाही. तसेच परीक्षा कालावधीमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढील दरवाज्यातून प्रवेशाची मुभा राहील. याशिवाय परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्राधान्याने बस सेवा उपलब्ध होण्यासाठी गर्दीचा प्रवास थांब्यावर पर्यवेक्षकीय सेवकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.